नमस्कार मित्रांनो, मी आकाश पवार. स्वागत आहे आपलं द स्काय मराठीवरती. मित्रांनो, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. आईचं मुलावर असतं, बहिणीचं भावावर असतं, प्रियकराचं त्याच्या प्रेयसीवर असतं. मित्रांनो, आत्ताच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे झाला. अनेकांची गाणी प्रेमावरती रिलीज झाली, पण एक गाणं असं सुद्धा आलं की आईचं आणि मुलाचं नातं त्या गाण्यामध्ये आपल्याला बघण्यात आलं, दाखवण्यात आलं. ते गाणं होतं लांब नको जाऊस आई. तर ते लांब नको जाऊस आई या गाण्याची टीम, त्या गाण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी ऍक्टिंग केली, जे कास्ट आहेत, जे प्रोड्युसर आहेत, ते आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? म्हणजे आता हे 14 फेब्रुवारीला जे आई लांब नको जाऊस आई असं जे गाणं आहे ते रिलीज झालं. त्या गाण्याचे स्वतः तुम्ही प्रोड्युसर आहात. त्या गाण्यासाठी तुम्ही जो खर्च केला, तुमचा मुलगा आहे त्याने या गाण्यामध्ये लीड कॅरेक्टर केलं. जे आई आणि मुलामधलं जे मुलाचं कॅरेक्टर होतं ते त्याने केलं. आईचं तुमच्या ज्या मॅम आहेत, प्रतिभा मॅम, त्यांनी हे काम केलं. तर मला असं विचारायचंय की लांब जाऊ नको साई म्हणजे नक्की हा विषय काय? म्हणजे लांब जाऊ नको आई म्हणजे काय? ज्यावेळेस मुलाची आणि त्याच्या आईची जेव्हा आणि वडिलांबरोबर म्हणजे जेव्हा ताटतूट होत असते त्यावेळेस खरं तर वडिलांना वेळ नसतो. वडील बाहेर काम वेग नसतात आणि आई आपली घरात असते. आणि जो आईची जी माया असते त्याला हवी असते, तशी वडिलांची पण माया हवी असते. पण मग ज्यावेळेस त्याची आई त्याला ज्या क्षणात त्याला हवी असते आणि ती त्यावेळेस ती नसते, आणि म्हणून त्या ठिकाणी हे टायटल दिलं गेलंय की लांब जाऊ नकोस आई. आणि त्यावेळेस त्याला जे वेदना होत असत ते या ठिकाणी या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अपूर्व, तुझ्याकडे येतो. हे गाण्यामध्ये तू लीड म्हणजे जे मुलाचं आई मुलगा यामधलं जे रिलेशन दाखवलंय त्यातलं तू मेन कास्ट केलंयस. तर हे गाणं तुला करताना म्हणजे काय वाटत होतं? काय तुझ्या मनात भाव होते? मला खूप छान वाटत होतं. मला खूप हे गाणं खूप आवडलं. आणि माझ्यासोबत ऍक्टर होते राहुल भिसे सर. मला त्यांच्यासोबत ऍक्टिंग करताना खूप मजा आली. असं काही वाटलं नाही की खूप प्रेशर येईल. खूप म्हणजे ऍक्टिंग करताना म्हणजे नर्वस नव्हतो मी, एकदम मस्त फ्री. याच्या आधी तू काय प्रोजेक्ट केलेत वगैरे? हो, मी मॉडेल पण आहे. मी मॉडेलिंग करतो. मी मॉडेलिंग मध्ये खूप ट्रॉफीज जिंकलोय आणि ऍक्टिंग मध्ये मी एक वेब सिरीज मध्ये एक छोटासा रोल केलेला. अजून थिएटर्स पण करतो. मॅम, तुमच्याकडे येतो. हे गाणं पहिली गोष्ट तुमच्या घरातलंच आहे, तुमच्याच घरातले सगळे म्हणजे कास्ट आहेत. तर हे गाणं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा अभिनय केला की याच्या आधी सुद्धा केले आहेत? असं म्हणजे कॅमेरा समोर तर पहिल्यांदाच अभिनय केला सर. बाकी अशी मला आवड आहे. मी पथनाट्य करत असते, नाटिका बसवत असते. आमच्या विभागामध्ये जे वेगवेगळे म्हणजे कॉम्पिटिशन्स होतात त्यात मी बऱ्याचदा केलेला आहे. सिंगिंगची पण आवड आहे मला आणि बऱ्यापैकी आहे आवड ऍक्टिंगची. हे गाणं तुम्ही करत होता, कसं आता असतं की आपण एखादं गाणं करतो तेव्हा ते बाहेरची लोक सगळे असतात. एक गाणं आपण असं करतोय की आईवर आहे आणि त्या आईचं कॅरेक्टर तुम्ही स्वतः करतायत आणि तुमचा मुलगा स्वतः त्या गाण्यामध्ये तुमच्या मुलाचं कॅरेक्टर करतोय. ते करताना एक म्हणजे काय फिलिंग्स काय होत्या त्या? मला खरंच म्हणजे खूपच फिलिंग मी व्यक्त नाही करू शकत ऍक्च्युली शब्दामध्ये. कारण की हा माझा मुलगा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे सर. त्याची जे म्हणजे जन्मापासूनची जर स्टोरी बघितली तर खूपच वेगळी आहे. आणि आज तो माझ्यासोबत आहे आणि माझा मुलगा आहे याचा खरंच मला अभिमान आहे. आणि खरं तर त्याच्यामुळे मला यामध्ये ऍक्ट करायची संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही सर. कुठेतरी होतं माझंही स्वप्न की करावं आणि ते त्याच्यामुळे खरंच शक्य आज झालं. पूर्ण झालं. राहुल सर, तुम्ही अनेक चित्रपट केलेत, अनेक सिरियल्स मध्ये सुद्धा, आणि तुमची गाणी सुद्धा खूप आहेत. तर हे लांब नको जाऊस आई जे गाणं आहे त्यामध्ये ऍक्ट करताना एक छोटासा ऍक्ट तुम्ही केला स्पेशल व्यक्ती म्हणून. तर काय होतं त्यामागे? ऍक्च्युली जेव्हा मी गाण्याचं मला आशिषने सांगितलं आपण असं इमोशनल गाणं करतोय टीव्ही एंटरटेनमेंटच्या माध्यमातून, तर मी आशिष आणि विशालला बोललो होतो काय असेल तर मी पण करेल. कारण की मी जास्त कमर्शियल केलेलं आहे कॉमेडी वगैरे. म्हटलं एक इमोशनल आणि व्हॅलेंटाईन डेला करणार आहे तर छोटंसं काय असेल तर मी करेल. मग त्यात आशिषने मी क्रिकेट आणि आम्ही सेटवर मी पूर्व आम्ही लोक क्रिकेट खेळत होतो. तर मग आशिष तिकडे सीन डिस्कस करत होता मनोजसोबत. मग त्यांनी प्लॅन केला की मित्राचा कॅरेक्टरमध्ये तू ये. मग तिथे आमची चांगली बॉन्डिंग झाली आणि आम्ही मस्ती वगैरे करत होतो. सर लोकेशन वगैरे बघत होते, मग रील्स वगैरे ऑडिओ होतो. मग त्याच्यामध्ये ते मस्त एक रोल माझा छोटासा घडून आला. त्यासाठी आय वुड लाईक टू थँक्स आशिष आणि विशाल, त्यांनी मला संधी दिली.
मनोहर सर, हे गाण्याचे तुम्ही प्रोड्युसर आहात. हे गाणं म्हणजे कसं असतं, आता प्रेमाचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी अनेक लोकांसाठी तो एक प्रेयसी आणि प्रियकरासाठी असतो असं आपण बघतो. पण हे गाणं तुम्हाला रिलीज करावं 14 फेब्रुवारीला, म्हणजे तुम्ही टीम मध्ये डिस्कस केलं असेल, 14 फेब्रुवारी का निवडलं? आता 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस मानला जातो. आता प्रेम म्हणजे फक्त एक प्रेयस आणि प्रियकर याच्यामध्येच प्रेम हे व्यक्त होत असतं असं काही आमची भावना आहे, पण तसं नसतं. प्रेम हे कोणाबरोबर पण असतं. आई मुलगा, जसं तुम्ही मगाशी म्हटले बहीण भावामधलं, आई वडिलांचं, तर इव्हन आम्ही आमच्या प्राणीमात्रांवर पण प्रेम करत असतो. तर हा दिवस सगळे प्रेम म्हणून साजरा करतो, म्हणून त्या दिवशी आम्ही त्या दिवशीच हे गाणं लॉन्च करायचं ठरवलं होतं. अपूर्व, हे गाणं तू तुझ्या आई वडिलांसोबत केलंयस. या गाण्यामध्ये म्हणजे पहिलंच गाणं आहे तुझं असं. या गाण्यामध्ये आईवर गाणं आहे आणि स्वतःचे आई वडील त्या गाण्यामध्ये असणं ही खरं तर खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर काय तुझ्या फिलिंग्स होत्या की तुझे आई वडील स्वतः या गाण्यामध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत तुला अभिनय करायला भेटतोय? मला खूप छान वाटत होतं की स्वतःच्या पॅरेंट्स सोबत ऍक्टिंग करायला खूप मजा येते. आणि जेव्हा मी मोठा ऍक्टर होईल तेव्हा पण मला असं आहे अजून पण ड्रीम की माझे मम्मी पप्पा एका मूवीमध्ये माझ्यासोबत ऍक्टिंग करेल. वा, खऱ्या अर्थाने खूप मोठी गोष्ट आहे की तुझं या लहान वयामध्ये एवढी मोठी स्वप्न आहेत, पण ती तुला आई वडिलांना घेऊन आहेत. खरं तरी खूप मोठी गोष्ट आहे. प्रतिभा मॅम, तुमच्याकडे येतो की हे गाणं रिलीज झालं, तुम्ही पाहिलं, म्हणजे तुम्हाला आता गाणं शूट झाल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की असं असं गाणं आहे, अशी अशी स्टोरी आहे. जेव्हा पहिल्यांदा गाणं रिलीज झालं, तुम्ही पाहिलं, त्यावेळी पाहताना तुमच्या मनामध्ये काय नक्की असे भाव होते? म्हणजे एक दृश्य आपण पाहतोय समोर की आपणच आहोत त्या गाण्यामध्ये, आईवर आहे, काय वाटत होतं? खरं तर मला म्हणजे खूप दडपण आलं होतं सर की मला खरंच जमलं आहे की नाही आहे. पण मी प्रयत्न केले माझे 100% देण्याची. आणि आईवर गाणं होतं सर, आणि एक बॉन्डिंग दाखवायची होती. कुठेतरी मला त्यावेळेला वाटते मी दिला आहे न्याय माझ्या भूमिकेला पूर्णपणे, आणि छान वाटलं सर. एक तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुमचा मुलगा म्हणजे बाहेर ऑलरेडी त्याने काय काम केले असतील, पण तो तुमच्यासोबतच काम करत होता, सगळ्या म्हणजे जे काही आहे ते तुमच्यासोबतच सगळं घडलं होतं, चालत होतं. काय वाटत होतं सर? म्हणजे तुम्हाला एक कसं आहे की गाण्यामध्ये आम्ही असं बघितलं की दोघांचं पटत नाहीये, मुलांना टाइम देता येत नाहीये. हे आता रिअल परिस्थितीमध्ये पण असंच चालतं, सगळ्या गोष्टी सत्य घटनेवर अशाच गोष्टी असतात. पण हे गाणं करताना म्हणजे असं नक्की काय वाटत, काय होतं असं? खरं तर सर सांगू ना, याच्या व्यतिरिक्त आमच्या भावना आहेत. आम्ही आमच्या मुलांपासून कधीच दूर जात नाही, म्हणून आम्ही आमचा स्वतःचाच बिझनेस करतो आणि ते आमच्या समोरच असतात आमची मुलं. आणि माझं स्वप्न होतं की मोठा एक आर्टिस्ट बनायचं. मला फॉरेस्ट ऑफिसर नाही तर मला ऍक्टर बनायची खूप मनापासून इच्छा होती. पण आज वेगळं झालंय. मग तोच फॉरेस्ट ऑफिसर आज मुलांमध्ये, त्या मुलांमध्ये जे प्राणी आहेत त्यांना दूर करण्यासाठी हा फॉरेस्ट ऑफिसर झाला. आणि ती ऍक्टिंग त्याची जी आहे ती ऍक्टिंग तो रोज त्या मुलांसोबत ती ऍक्टिंग करून त्यांचं पुढचं फ्युचर चांगलं होण्यासाठी ती ऍक्टिंग तिथं वापर करतो. आणि माझं स्वप्न माझ्या अपूर्वाने, माझ्या आशूने माझं पूर्ण करावं. आणि म्हणून जे काम मी करू शकलो नाही ते माझ्या मुलाने करावं. माझी लहानपणापासून म्हणजे खूप माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे, तो झाल्यापासूनच की मी त्याला ऍक्टरच बनेल. आणि खरंच बोलताना आपण तसं बोलतो तसं होतं असं ऐकलं होतं. आणि त्या पावलावर तो तिकडे जातोय असं मला वाटतंय, आणि तो होईल पुढे असं मला पूर्ण खात्री आहे. नक्कीच नक्कीच. राहुल बिसे, तुमच्याकडे येतो की अनेक कामं केलेत तू, पण हे गाणं करताना तुझ्या मनात म्हणजे आता तू मगाशी बोललास आम्ही गेम्स वगैरे, क्रिकेट वगैरे खेळायचो, सगळ्या गोष्टी, पण एक आता तुझं एज आणि ह्यांचं एज मध्ये थोडा मतलब फरक आहेच, तर काय वाटत होतं म्हणजे असं एक? नाही, म्हणून तर गेल्या मी त्याच्यामध्ये मिक्स झालो. ऍक्च्युली कसं असतं, एक कलाकार आहे ना, जॉनरच्या हिशोबाने आपण काम करतो. आता मला जेव्हा कळलं की गाणं आता ह्याचं आहे आणि फ्रेंडचं वगैरे करायचं, त्याच्या आधीच आम्ही क्रिकेट वगैरे चालू केलं होतं. मग ते काय एवढं हे नाही, एक चांगला बॉन्ड झाला. मॅडम मागेच बसले होते आमच्या, मी रील्स वगैरे करून मी स्वतःला प्रिपेअर करून घेतो त्या माहोल. बरोबर. कारण की प्रत्येक सेटचा माहोल वेगळा असतो. मग आशिषने मला सांगितलं, त्यांचं डिसाईड झालं ह्या करायचं तुला, तुम्ही तयार. मग मी अपूर्व आम्ही क्रिकेट खेळलो, त्याच्यामध्ये माझी ती बॉन्डिंग झाली. मग ते फ्रेंड्स जे दिसते तुम्हाला, तो कॅरेक्टर तो सातवी पण स्वतःला 8वी 9वीचाच विद्यार्थी म्हणून तिथे स्वतःला प्रेझेंट केलं. पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा ऍक्ट केला. हे गाणं, हे गाण्याबद्दल आता एक, या गाण्याचे जे सिंगर आहेत विशाल
संजय, त्यांनी जे गाणं गायलंय त्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? म्हणजे सर, आवाज त्या गाण्याचा. सर खरं तर ते गाणं एकदम म्हणजे एकदम मनाला स्पर्श करणारं गाणं होतं. जेव्हा मी स्टार्टिंगला ते गाणं ऐकलं ना सर, तर माझ्या अक्षरशः डोळ्यातून खरंच अश्रू आले. मला म्हटलं सर असं गाणं मला माहित पण नव्हतं असं गाणं आहे म्हणून. पण जेव्हा मी गाणं ऐकलं ना सर, मनाला एकदम भिडून गेलं सर एकदम. आणि माझ्या मित्रांना बरेच जणांनी मला कमेंट केलं की खरोखरच जबरदस्त गाणं आहे ते, तर लोकांनी पाहावं असं मला अजून ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा बघावं. आणि ते आम्ही रोज ते गाणं ऐकत असतो. आता मी माझ्या मोबाईलचे रिंगटोन पण तेच लावणार आहे वा, आता. क्या बात आहे. नाही, खूप छान गायले विशालनी. आणि सादरकर जे काही आपले म्युझिक डायरेक्टर आहेत त्यांनी खूप छान काम करून घेतलं. विशाल रेकॉर्डिंगला आशिष होता, त्यांनी पण मस्त म्हणजे ते सॉन्ग बनवून आणि सरांनी मला सांगितलेलं पण माझा ऍक्च्युली आवाज पण त्या दिवशी जरा बोलतो त्यांना काहीतरी सर्दी वगैरे पण होती, तरी सुद्धा सरांनी एवढ्या याच्यामध्ये सुद्धा ते गाणं गायलं आणि म्हणजे खूप जो आवाज त्या गाण्याला पाहिजे होता तो आवाज सरांनी परफेक्ट दिलेला आहे. त्यांनी त्या गाण्याला न्याय दिलाय त्या आवाजामध्ये. पूर्ण 100% दिलेला आहे. अपूर्व, तुला काय वाटतं जेव्हा हे गाणं म्हणजे आपल्याला करायचंय, आईवर करायचं आहे गाणं, आणि ते गाणं तू ऐकलं असशील, तुझ्या मनातल्या प्रतिक्रिया काय होत्या? या गाण्यामध्ये मी दिसणार आहे, हे गाणं मी करतोय आणि ते गाणं युट्यूब चॅनलला येते, काय वाटलं तुला? मला खूप छान वाटलं. मला जेव्हा माझं सॉन्ग येणार स्कूलमध्ये पण मला टीचर्स खूप, एक टीचर आहे ते टीचर मला खूप सपोर्ट करते. ती हिंदीची टीचर आहे, अंकिता टीचर. मग ते टीचर पण मला खूप सपोर्ट करते. असं की सगळे मला स्कूलमध्ये खूप जणांनी बोललं खूप छान ऍक्टिंग केली तू. तू तयारी कशी केली होती गाण्यासाठी? जेव्हा तुला कळलं की असं गाणं करायचं इमोशनल आहे. आता सध्या कसं सोशल मीडियाचा जमाना आहे, आई वडील असतं मुलांना टाइम देत नाही. तुला पण माहिती आहे. आपल्या जे जेन्झीज आहेत 2008 नंतर मोबाईल्स, नेट, इंटरनेट आलं, त्याच्यानंतर पॅरेंट्सनी हा खूप चांगला विषय घेतलाय. आशिषने त्याला खूप चांगल्या पद्धतीने तो विषय हाताळला. कारण की जे सध्या आशिष जी गाणी करत होता विशाल, सगळे कमर्शियल करत होते, म्हणजे लव्ह स्टोरी. हा जो विषय आहे ना तो खरं लोकांनी दिला. म्हणजे आजकाल पॅरेंट्स मुलांकडे लक्ष नाही देत. खरंच नाही. मुलगा रडायला लागला त्याच्या हातात तुम्ही मोबाईल दिला, हे खरं आहे. आता सर टीचर आहेत, ते वेळ नाही देऊ शकत. मॅडम पण त्यांचं काय असेल बिझनेस व्यवसाय, ते नाही माध्यम. मग ते मुलं चिडचिड होतात. त्यामध्येच आजकाल खूप डायव्हर्शन प्रकार वाढलेले आहेत. हा तो विषय चांगला घेतलाय. मुलांकडे सध्याचे पॅरेंट्स, माझं एकच म्हणणं आहे की मोबाईल वगैरे ह्या गोष्टीपासून मुलांना थोडं लांब ठेवा. की भूक लागली, जेवत नसेल तर तुम्ही मोबाईल देता त्याच्या हातामध्ये, त्या मुलावर काय संस्कार घडणार आहेत, काय तो शिकणार? आणि त्याच्यासमोर जर पॅरेंट्स भांडणं करतील तर तो कसा स्वतःला लेजंड कसा बनवणार, कसा तो स्वतःला आयडियल पुरुष म्हणून पुढे प्रेझेंट करणार? तर ह्या खूप चांगला विषय लोकांनी बघितला पाहिजे आणि आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा त्याची काही जिद्द लगेच पूर्ण करू नका. मोबाईलची गरज आहे का, की रिक्वायरमेंट आहे का? तर तुम्ही त्याला व्यवस्थित काही चांगले पुस्तक आहे, तू सुद्धा चांगला लेखक आहेस, तू लोकांना सजेस्ट करतो हे कादंबरी वाचा, तर मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही द्या, त्या गोष्टीपासून लांब करा. जुन्या काळामध्ये आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचे, आता तो विषयच नाही. बरोबर. कोण सांगता हे आता वेळ देत असतील की नाही मुलांना काय माहिती. जुन्या गोष्टी कोण सांगत आहे, शिवाजी महाराजांच्या म्हणा, आपल्या आंबेडकरांच्या. सध्या पॅरेंट्सला वेळ नाही, कार्टून लावून दिले विषय संपला, तो काय शिकणार मुलगा? ऍक्च्युली खरं सांगू का, आज आपल्या गाण्याचा जो विषय आहे ना तो खरंच आज दाखवणं खूप गरज आहे, काळाची गरज आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की कुठेतरी खरंच जॉबमुळे म्हणा का कशामुळे म्हणा पॅरेंट्स मध्ये होते थोडंफार बोलणं चालणं, आणि त्यामुळे त्यामध्ये मुलांच्याकडे होते दुर्लक्ष नक्कीच होते. बरोबर. पण पॅरेंट्सला त्यातून एक असा मेसेज आहे की काही कुठलंही पाऊल उचलताना आपण मुलांचा थोडासा विचार केला पाहिजे. मुलांना विचार करूनच आपण कुठलंही पाऊल उचललं पाहिजे. हा मेसेज पण त्यातून एक जातोय की आई मुलगा ज्यावेळेस लांब होतो त्यावेळेस खरं त्या आईच्या मनावर काय परिणाम होतो, मुलाच्या मनावर काय परिणाम होतो ते दिसतंय सर त्यामध्ये, शब्दांमधून पण आणि गाण्यामधून. तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की आता प्रतिभान तुम्ही पथनाट्य वगैरे केले आहेत, म्हणजे स्टेज शो केलेत, कॅमेरा समोर हे तुमचं पहिलंच होतं, ठीक आहे? तर म्हणजे आपले डिरेक्टर आहेत आशिष सर, आपलं प्रोडक्शन हाऊस सगळं होतं, तर आणि कॅमेरा या समोर तुम्हाला ऍक्टिंग करताना म्हणजे किती स्ट्रगल करायला लागला? एक म्हणजे आता काय असतं की कॅमेरा समोर ऍक्टिंग करणं वेगळं असतं आणि बाहेर ऍक्टिंग करणं वेगळं असतं. तर डिरेक्टर होते, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मॅच कशा काय झाल्या त्या? म्हणजे मला खूप छान वाटली की मला सहकार्य भरपूर केलं, म्हणजे त्यांनी गायडन्स खूप छान केलं. मला असं म्हणजे वाटलंच नाही की मी पहिल्यांदा कॅमेरा समोर उभी आहे, इतकं त्यांनी छान समजावून सांगितलं प्रत्येक सीन वगैरे.
आणि व्यवस्थित म्हणजे करून घेतलं. खूप छान वाटलं. या गाण्याचे डिरेक्टर आहेत आपले आशिष सावंत सर. तर ते म्हणजे आता ऑलरेडी तो ऍक्टर आहेच, पण कसं असतं आपण एखादी नवीन प्रोजेक्ट करतो तर त्याबद्दल आपल्याला माहिती असणं, त्याबद्दल काय करायचं या गोष्टी त्यांनी कशा पद्धतीने तुला समजून सांगितलं, काय याबद्दल काय? सर आशिष सर खूप चांगलं याच्याने मला खूप सांगता की तुला आता रडायचंय, हा सीन म्हणजे आई तुझी सोडून गेली, मग तुला कसं वाटेल. सर एकदम डिटेल मध्ये एकदम खूप छानपणे मला डायरेक्ट करत होते. म्हणजे ते एक चांगल्या पद्धतीने तुला त्यांनी गाईड केलं. ठीक आहे सर, तुम्हाला काय वाटतं, एक आपले सिंगर होते विशाल संजय आणि आपले डिरेक्टर आशिष सावंत सर, यांच्याबद्दल म्हणजे काय तुम्हाला एक काम करताना त्यांच्यासोबत कसा अनुभव आला? एकदम चांगला अनुभव आला. असं वाटलंच नाही मला की डायरेक्टर आहे की म्युझिशियन हा. त्यांच्या असे मित्रासारखे राहिले असे. आणि मला पण असं काही दडपण आलाच नाही, बी फ्रँकली त्यांच्याशी राहिले. सेटवर फक्त सरांचे स्टुडंटच घाबरतो, बाकी आम्ही तर free होतो. आता हे तुमचं गाणं झालंय. आता कसं असतं की आता एक गाण्यानंतर इन फ्युचर आपल्याला अजून नवीन काही गोष्टी करायच्या असतात. काय तुमच्या मनामध्ये नवीन प्रोजेक्ट बद्दल अजून काही आहे मनामध्ये की काय मॅम? काय मला सिंगिंग करायला आवडेल. म्हणजे तुम्ही singer- त्यात मला आवड आहे. ऍक्टिंग पेक्षा सिंगिंगची जास्त वा, आवड वा. आहे मला. तर मला खरंच तुमच्या टीम सोबत सिंगिंग करायला नक्की आवडेल. अपूर्व, काय तुझा इन फ्युचर काय प्लॅन आहे? मला एक माझा प्लॅन खूप मोठा आहे. मला फक्त एक ऍक्टर नाही बनायचं, ऍक्टर बनायचंय. मला एक ऑलराऊंडर बनायचं. फक्त ऍक्टिंगच्या ह्याच्यामध्ये बरोबर. ऍक्टर, मी डान्सिंग पण करतो, मॉडेलिंग पण करतो आणि स्पोर्ट्स मध्ये पण खूप छान आहे. क्रिकेट खूप चांगलं करतो, क्रिकेटर पण करू शकतोस. मी एक फुटबॉलर पण आहे. फुटबॉलर पण क्रिकेटर पण ऍक्टर पण. म्हणजे ऑल सर्व गोष्टी तुझ्यामध्ये टॅलेंट भरला आहे. चालेल सर, अनेक या गाण्याबद्दल अनेक चर्चा करायच्या होत्या, पण आपल्याकडे जास्त म्हणजे जेवढं आपल्याला हवं आहे त्या गोष्टी तुमच्याकडून समजल्या. हे गाणं खूप चांगल्या लेवलचं झालं, खूप चांगल्या पद्धतीने झालं. यामध्ये एक गोड आवाज आपल्याला ऐकायला भेटला. तर मित्रांनो, प्रेमाबद्दल आपण आज गोष्टी बघितल्या. म्हणजे एक 14 फेब्रुवारीचा दिवस आई वडिलांसोबत आज आपण एक साजरा केला, शेअर केला. त्यांच्याबद्दलच्या भावना आपल्याला समजल्या, त्यांच्या मनातलं प्रेम एक कसं असतं रिलेशन, ते आपल्याला गोष्टी समजल्या. आणि खऱ्या अर्थाने हे गाणं खूप म्हणजे खूप भारी आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. लांब जाऊ नको साई असं या गाण्याचं नाव आहे. जरी तुम्ही युट्यूबला सर्च केलं एव्ही एंटरटेनमेंट म्हणून, तरी तुम्हाला ते गाणं बघायला भेटेल. ते गाणं एकदा नक्की बघा. त्या गाण्याचा जो आवाज आहे, विशाल संजय यांनी जे गाणं गायलंय, त्या खऱ्या अर्थानं खूप आनंदित करणारं गाणं आहे. पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारं असं गाणं आहे. या गाण्याचे डिरेक्टर जे आशिष सावंत सर आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या गाण्याचं डिरेक्शन केलंय. ते आपल्या सर्वांना व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि या गाण्यामध्ये ज्या लोकांनी म्हणजे जे हिरो आहेत, या गाण्यामध्ये ज्यांनी ऍक्टिंग केले, खरंच ती ऍक्टिंग सुद्धा मनाला भिडणारी आहे. एक आपलं वाटणारे आहे. एकदा जाऊन तुम्ही नक्की गाणं बघा. गाण्याला खूप सारं प्रेम द्या आणि तुमचं प्रेम आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा असू द्या. आपलं द स्काय मराठी आणि एव्ही एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सर.